सुंदर देणार उभे विटेवरी सुंदर देणार उभे विटेवरी
Oh
हरी
शिट्टी वाजत. सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. एक तर तू सटकवली आपली. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेये भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दीपाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा परुपता मना, पाण्डुरङ्गा परुपता सद्गुरु दास तुकाजयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा.
विचारी आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप दर्शने हरे ताप लागून या पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा भक्ती शक्ती महिला मंडळाने जो सुख सोहळा साजरा केला ना हा सुख सोहळा स्वर्गात कधी होणे नाही आणि नाहीच आहे. आणि जर का महाराज हा सुख सोहळा स्वर्गामध्ये असतात समजा देव आला असता का इथे देवाने पाहिलं तर राहू दे आपण वरती बरे हा सुख सोहळा स्वर्गात किंवा वैकुंठामध्ये नाही. म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छितात ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. देवाने सांगितलं ज्यांना जन्माला घातले ते टाळ्या वाजवतात का. महाराज वरडून 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 म्हणतो टाळ्या वाजू तेव्हा टाळ्या वाजवतात. तवर ये टाळ्या वाजवणार नाही. मग माय बाप हो हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही. म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छितात ही देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. देवाने विचारलो बाबांनो ज्याला जन्माला दिलाय तो म्हणतो देवा एकदाच मला कवा वरती घेऊन जातो आणि तुम्हाला जन्म कशासाठी पाहिजे. त्यावेळेला बाकी स्वर्गीच्या अमरांनी प्रश्न केला की देवा तुला खोटं सांगत नाही या मृत्यूलोकामध्ये काही लोक जन्माला आली महापापी त्यांनी नुसतं तुझं नारायण म्हणून नामस्मरण घेतलं अहो त्यांना मुक्तता मिळाली. देवाने सांगितलं असं कोणाही अजा वेळा पापरासी नामे नेला वैकुंठासी नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाना. अजून एखादा आहे का पुरावा म्हणे आहे ना वाल्या खोली केवढा वाल्या कोळी महात्यारी वाल्या देव एवढा वेडावला कशासाठी वेडावला सूरदारातच सोडायचंच नाही. या सुखा कारणे देव वेडावला या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी या सुखा कारणे देव वेडावला. हे जे चालले ना याच्यासाठी बाकी त्याला काही आवडत नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवाविषयी त्याला कळवळा येतो. म्हणून तर वैष्णव अजून बघा कशा आहेत. बरेच गेले कोरोनामध्ये वारकरी नाही गेला. कोणी सांगा वारकरी गेलाय. ओ जैसे खावे अन्न तैसे होई मन. मनावर ताबा ठेवा. काही नासक्यानी माला काढल्या खुटीला अडकवल्या डायरेक्ट खाला पिला मजा केली होता. आता काय जमाने आपला आता काय आपला खरा नाही. गेलाच खपून भाऊ. राजहंसाची पिल्ल बघा माझ्या ज्ञानोबरांची भ्रमर बघा. वा 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 वा. ऋणजण ऋणजण सूरदार बघा ऋणजण ऋणजण
रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे चरण कमळ धर रे भ्रमरा भोगी तू निच्छळू रे. कसं काय मी गाऊ बाळा त्यांना ते ना ते गणेश महाराज आहे ना त्याने आपली लई कीर्तन वाजवली बरं का या भागात. हा एकदम पेटीचा एकदम बादशाह आहे बरं का. हा म्हणून माय बाप हो राजहंसाची पिल्ल आणि ज्ञानोबरांची भ्रमर काय छान दिसतात पा. काय करतात चरण कमळ धरो रे भ्रमरा भोगी तू निच्छळू रे भ्रमरा ऋण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा ऋण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. भ्रमर 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 म्हणजे आपल्या गावाकडे त्याला घोंगेरा बोलायचो पहिले. पुराचा घर वाशांमध्ये तो घोंगेरा यायचा. शाळेत गेल्यावर कळाला याला भोंगा म्हणतात आणि ज्ञानी महात्म्यांकडे गेल्यानंतर याला कळाला काय म्हणतात भ्रमर. या भ्रमराने काय सेवन करायचं असतं पराग. ते कमळाच्या फुलाजवळ असं सभोवती फिरतं नाही का. दंडका हसतो पाकळी सारुणी वाहते निर्झरी प्रेम संजीवनी भोवताळी तुला साधगा निपुणी. वरती धरा पांढरी चरतो वरचा तून घे जाणूनी रूप ईश्वरी. ईश्वराच रूप आहे भाऊ. याच्या आतमध्ये कोण आहे माहिती का तुम्हाला. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आणि योच बोलायला लागतो आतमध्ये येतो. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिविणा देखवी ऐकवी एक नारायण फक्त तयाचे भजन चुकू नका. आम्ही भजन केली ना भाऊ अंगाला ताप. तुम्ही पांढरीचार पकडा ना तुम्ही पण घर भरलं का. अंगाला ताप बळालेश्वर माझा बाप अंगाचा गेला ताप नयाच्या बापाचा. काय सांगायचं भाऊ नामाशिवाय गत्यांतर नाही या जीवाला. म्हणून आजचा भंग सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदी जगद्गुरु तुकोबऱ्या देहूचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोहोचवली असे असणारे जगद्गुरु तुकोबऱ्या. पाचवा वेद तुकोबऱ्या नामयाचा अवतार तुकोबऱ्याचा. अनेक संतांनी तुकोबऱ्यांचं वर्णन करावं. अणुरेणुया थोकडा तुका आकाशा ये वेडा. आकाशा एवढे तुकोबऱ्या महाराज काय म्हणतात नाही. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. 2-4 अभंग आले ना झाला कीर्तनकार. 4-5 बोल आले झाला पकवाजा. नुसता दिन्ना दिन दिना तिन्ना तीन तीन वाजवणार काय ना होतंय की नाही कीर्तन. एवढे मोठे भारत रत्न भीमसेन जोशी कधी वरच्या सुरावर गायले का. गाताने त्यांचा आवाज कसा तीर्थ विठ्ठल चैत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल
बक्षीस देतं का काय? मग आता कळच नाही अजून सण. वरच्या सुरात गायला म्हणजे बरं का महाराज, बक्षीस नाही, ते सूर असतात. एक सूर चुकला ना, ताल गेला माल जातो भाऊ, ताल गेला माल जातो. गायकांचा ताल जातो पण माल जबरदस्त मिळतो. काय सांगायचं महाराज, ताल गेला का माल गेला, पण गायकांचा ताल जातो पण माल 50,000 घेऊन जातो. त्याच्या बाजूलाच जागा दिली मला आता इंदुरीकरांच्या. वडगाव, लांडगा, धांदरफळ आहे ना ते, तिथेच आपल्याला जागा 25 गुंठे भूदान केली आणि त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था खोलली. 25 मुलींना मी तिथे शिकवते. भूदान केली जागा. डोंबिवलीच्या अश्विनीताई म्हात्रे, व्हेरी डेंजर लेडी. पण आज सद्गुरू वाचुनी सापडेना, सोयन धरावे ते पाय. आधी आधी आपणासारिखे करीती, तात्काळाने नाही काळ वेळ तयार लागे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात, अरे या जीवाला सुखच नाही आणि माणसं नेमकं सुख, समाधान आणि आनंदाकडे वळलेली आहेत. पण आनंद, सुख आणि समाधान आहे का कशामध्ये? आवरे पैसे यायला लागले. प्रत्येक माणसाच्या घरी लाख रुपये इन्कम आहे महाराज, शपथ सांगते. पण सुख आहे का? चेहरे पा. अवस्था झाली नाही, बडबड करायला लागली. एकटच शेतावर गेलं तरी ते सांगा मी काय करू. करशील काय तू? माळ घाल फक्त 20 रुपयाची, फक्त 20 रुपयाची माळ घाल. नाही जर जीवनामध्ये सुख मिळालं, समाधान मिळालं, तुला पंढरीला सोडतील ग घरचे. आयुष्यात ते पंढरी सुख आहे का भाऊ? कुठेतरी सुख आहे का? मग सुख कुठे? जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी. आनंद के शावारे जगताती, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी. या सुखाची उपमा नाही ती उमरिया, सुखाची उपमा नाही ती उमरिया, सुखाने बाबा या सुखाची नाही ती उमरिया, सुखाची उपमा नाही ती उमरिया, सुखाची उपमा. पाहिली शोधूनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, पंढरीसी, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी. पंढरपुराशिवाय सुख नाही भाऊ. सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीसी जारे एक वेळ. मग तू अवघाचे सुखरूप होशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरची. तिथे गेल्याशिवाय दुःख विसरत नाही. तुकोबारा म्हणले, मी देवालाच सुख दुःख सांगत होतो. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. राहू जवळी देवापाशी, हात जोडून पायाशी, हात जोडून पायाशी, हात जोडून पायाशी. तुका म्हणी आम्ही बाळे
या देवाचे लढीवाळे, या 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 देवाचे लढीवाळे, या देवाचे देवाला सुख दुःख सांगा. इतर कोणी आपलं नाही. कोरोनामध्ये कळलं काहीच नवरा नगरमध्ये मेला, ती सगळ्यांना म्हणते भाऊजी, ओ भाऊजी चला, दीर भावड्यानं हाका मारते. दोन गोत्र सगळ्यांनी कवाडं बंद केली. तुझ्या नवऱ्याला कोरोना झाला, आम्हाला झाला. मग त्या दिवशी कळालं नाही कुणाचे, तेव्हा कळाले अभंग बरोबर जुळायला लागलेत. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कुणी, अंती जासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयरे. आणि मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. हा प्राण्या मायेचा बाजार आहे. ही पळपळ पळपळ पळभर रडती दुनिया बस का. माया तो इतनी डाकी नाही ना, खाट के खजा कलेजा. ओय ते बिचारा क्या करी कितनी दी दवाईया. आम्ही किती सांगितलं ना, काल्याच्या कीर्तनात सुद्धा माळ घालणार नाही. ते म्हणले घातली होती, काढली होती, परत लोक हसली. मग आता काढले ना, जाऊन दे आता खाऊ. बाबा लई कठीण चाललंय. काला झाला की हाला, काला खाला की हाला. ढाबान काय काय दुनिया बेमान आहे गे बाई. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, दुनिया आई रे. बेमान दुनिया आई. साला माँ पेट से पैदा हुआ ना, उस दिन निकल गया बेमान. बालक बन मोखेल गमाया, तारुण बन मोका, बुढ़े बन मोका फल लगाया, निकल गया अवसान. अब तुम कबस मरोगे राम, जीवडा तो 2 दिन का मेहमान. आयुष्य पळपळ जायला लागलं माई बापा हो. आयुष्य जातं पळपळ, तुझला कैसरी कळेना. 2च दिवसाची दुनिया आलासी पाहुणा. 64 घडिया गेली रात्र तुला कळेना, परी तू राम राम म्हणेना. खरंच तुम्हाला पाया पडून सांगते माय बाप, ह्याच्याशिवाय सुख नाही जीवामध्ये, याच्याशिवाय समाधान नाही, या कीर्तनाशिवाय आनंद नाही. एवढा आनंद जगद्गुरु तुकोबारांना होत होता की तुकोबार त्या अभंगामध्ये आवर्जून सांगतात, आनंद आनंद द्वय नित्य निरामय. देशराज
राजमाता की जय म्हणणार नाही आणि आपलीच निलवट म्हणत नाही ते काय म्हणतील. इतर कुठल्याही देशाला माता म्हणत नाही, फक्त आपल्या भारत देशालाच माता म्हणतात. त्याचं कारण आहे भारतीय माता कशी असली पाहिजे, भारतीय माता बाबा कशी असली पाहिजे. जी करते सासू सासऱ्यांची कदर, जी करते सासू सासऱ्यांची कदर, जिला आहे गेल्याची कदर, जी घेते डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील संसद भवनमध्ये बाबा डोक्यावर पदर घेतल्याशिवाय भाषण नाही केलं. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर नव्हे नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता डोक्यावर पदर घेतल्याशिवाय उंबरठा सुद्धा ओलांडला नाही. आणि ऐकायला मंडळी, कीर्तन आपण रोज ऐकतो, ह्या गावात हे झालं, त्या गावात ते झालं, त्या गावात ते झालं. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 1 लाख संतांचं पारायण दिल्लीमध्ये केलं होतं. तुम्ही सगळे मंडळी ज्ञात आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1 लाख संतांचं पारायण दिल्लीमध्ये ठेवलं असताना ताईच्या सप्ताहापर्यंत मीडिया पोहोचली. मीडियावाल्यांनी विचारलं, ताई तुम्ही राष्ट्रपती असताना तुम्हाला वारकरी संप्रदायाचं पारायण कसं उपजलं बरं. त्यावेळेला भारत मातेने हातामध्ये माईक घेतलं, स्मितचे हास्य दिले आणि त्यांना प्रत्युत्तर केलं. अरे ज्या भूमीमध्ये जन्माला आली ती भूमी संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये जन्माला आली ती भूमी संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये खेळी बागडली लाडाची मोठी झाली ती भूमी संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये माझं शिक्षण झालं आणि मी संसद भवनमध्ये हुद्द्यावर आहे ना, संतांचा कृपा आशीर्वाद आहे. माझ्या पावन भूमीमध्ये सामान्य संत जन्माला आले होते. छत्रपती शिवाजी महाराज राजमाता माझ्या भूमीमध्ये जन्माला आली आणि त्यांचा आदर करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या देशाला काय म्हणतात, एकदा सर्वात म्हणा, भारत माता की वंदे. आनंद अद्वय नित्य निरामय, अद्वय स्थितीला आनंद पोचला पाहिजे असो ऐसा कोठे आठवायची नाही ह्या अवस्थेला. आणि त्या अवस्थेला गेल्यावर लोक त्याला येडं म्हणतात. आता मी 2-4 उड्या हाणल्यात बाबा, मला येतो नाच वाजायला लागलं नीटकी, पण मी कुठं नाचते, कीर्तनातच. जसं संतांनी म्हणले तसं हल्लीच नाही, मी फक्त नाचणार कीर्तनामध्ये. नाचू कीर्तनाच्या कीर्तनात नाचायचं, लाज नाही ठेवायची. लाज, भय, शंका, दुरावीला मान,
नकळे साधन या परते. ह्याच्यापेक्षा साधन आहे का भाऊ? या साधनाने भाऊ कित्येक तरले भाऊ नाम संकीर्तन साधन पै सोपे 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 नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची ननकी सावे ननकी सावे मनांतर ननकी सावे ननकी सुखी घेतो घरा नारायण सुखी घेतो घरा नारायण सुखी घेतो घरा नारायण नारायण नारायण. कौन कहते हैं भगवान राया